नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 25 ऑक्टोबर 2025 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। स्वतःच्या गतीवर विकासाची गती फिरते, याचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या तर घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। दिवाळीनंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरची स्मित हरवली आहे। शनिवार 25 ऑक्टोबर रोजी अमरावती शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने झोडपून काढलं। या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांचा माल ओला झाला तर व्यापाऱ्यांचेही लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। शनिवार 25 ऑक्टोबर रोजी अमरावती शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली। दुपारनंतर अचानक झालेल्या या पावसामुळे शहरातील नागरिकांसोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। दिवाळीच्या सुट्टींमुळे बाजार समिती तब्बल 5 दिवस बंद होती। शनिवारी बाजार सुरू झाल्यानंतरचा हा केवळ दुसराच दिवस होता आणि याच दिवशी पावसाने धडक दिल्याने शेतकऱ्यांचा माल पावसात ओला झाला। सोयाबीन, हरभरा, तूर, गहू आणि इतर कडधान्यांचा मोठ्या प्रमाणावर माल बाजारात पडलेला असताना अचानक झालेल्या पावसाने हा सर्व माल भिजला। अनेक व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांनी शासनाकडे पंचनामे करून तात्काळ मदतीची मागणी केली आहे, तर व्यापाऱ्यांनीही झालेल्या नुकसानीबद्दल शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे। पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला असून शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले। अमरावती शहरात अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळीचा आनंद गळत झालाय। दिवाळी सणाच्या 5 दिवस सर्व शासकीय कार्यालयाला सुट्ट्या होत्या आणि कालपासून सर्व शासकीय कार्यालयाला सुरुवात झाली आहे। तसेच अमरावती शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीला सुद्धा कालपासून सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात तूर किंवा सोयाबीन मोठ्या प्रमाणात आता मार्केटमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। सध्या खरीप हंगामामधील जे आहेत सोयाबीन पिकं मोठ्या प्रमाणात निघाले असल्यामुळे शेतकऱ्याची पिकं आता थेट मार्केटमध्ये दाखल झालेली आहेत। मात्र आता मार्केट उघडण्याचा दुसरा दिवस आहे आणि अवकाळी पावसाने जोरदार हजेरी शहरामध्ये लावली, ज्यामध्ये शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात पावसामध्ये सोयाबीन भिजलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे तो नुकसान झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मोहन विश्वकर्मासह मी रोहित खळे, पात्र सिटी न्यूज, अमरावती। दिवाळीनंतर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बंपर सोयाबीन आवक पाहायला मिळाली आहे। शुक्रवार 24 ऑक्टोबर पासून 4 दिवसाच्या दिवाळी सुट्टीनंतर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा सुरू झाली। पहिल्या दिवशीच सोयाबीनची विक्रमी आवक पाहायला मिळाली। सकाळपासूनच बाजार समिती परिसरात गाड्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली, कारण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणली होती। प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी तब्बल 22,210 क्विंटल सोयाबीनची आवक कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदविली गेली। हवामान अनुकूल राहिल्याने आणि व्यापाऱ्यांच्या खरेदीतील उत्साह वाढल्याने लिलावात सोयाबीनचा कमाल दर 4,200 रुपये तर किमान दर 3,800 रुपये प्रति क्विंटल नोंदविला गेला। गुणवत्तेनुसार दरात थोडाफार फरक दिसून आला। बंपर आवक असूनही दर समाधानकारक राहिल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले। बाजार समितीत प्रशासनाने वाढत्या आवकीमुळे तोलणी आणि वाहतुकीसाठी अतिरिक्त व्यवस्था केली। व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला चांगला प्रतिसाद दिला असून आगामी काही दिवसात आवक आणखी वाढेल आणि दर स्थिर राहतील अशी अपेक्षा बाजार वर्तुळात व्यक्त केली जात आहे। या दिवाळीनंतर बंपर सोयाबीन आवकामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य परत आला आहे।
शनिवारी दुपारच्या सुमारास अमरावती शहरात अचानक पावसाने वातावरण थंड करून टाकले। शेतकरी आणि नागरिक या अनपेक्षित पावसामुळे थोडे गोंधळले। हवामान तज्ञांचे म्हणणे आहे की येत्या 2 ते 3 दिवस शहर आणि जिल्ह्यात हलका ते मध्यम दर्जाचा पाऊस सुरू राहू शकतो। त्यामुळे हंगामी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी आपले पिके सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे। शहरातील रस्त्यांवर थोडी गर्दी झाली असून वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी, तसेच अचानक पावसामुळे झालेल्या दुष्परिणामांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे। तसंच येत्या काही दिवसात पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिकांचे योग्य संरक्षण करण्यासाठी कृती करावी असेही आवाहन करण्यात आले आहे। अमरावती जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास परतवाडा अंजनगाव मार्गावर भीषण अपघात घडला आहे। राज्य परिवहन बस आणि क्रुझर वाहनामध्ये आमोरासमोर धडक होऊन या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय। मृतक हे सांगली जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। परतवाडा अंजनगाव महामार्गावर 25 ऑक्टोबर रोजी दुपारी भीषण अपघात घडला। राज्य परिवहन बस आणि एका क्रुझर वाहनात भरधाव वेगात समोरासमोर धडक झाली। धडकेचा एवढा जबरदस्त आवाज झाला की आसपासच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। या अपघातात क्रुझर वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला असून वाहनातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। मृतक हे सांगली जिल्ह्यातील असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय। अपघातानंतर काही वेळ महामार्गावर वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला होता। शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झाले होते। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने उपचारासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालय तसेच अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले। मृतदेहांना शवविच्छेदनासाठी अचलपूर येथे दाखल करण्यात आले असून पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहेत। स्थानिक नागरिकांच्या मते रस्त्यावरील भरधाव वेग आणि अवेळी ओव्हरटेक हीच या भीषण अपघाताची प्रमुख कारणे असावीत। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। शहराच्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवणे ही कोणत्याही पोलीस विभागाची प्राथमिक जबाबदारी असते, पण जेव्हा नियम केवळ सामान्य नागरिकांसाठीच लागू होतात आणि खास लोक त्या नियमांना जुमानत नाही, तेव्हा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहणे साहजिक आहे। महाराष्ट्रातील अमरावती शहरातून अशीच धक्कादायक परिस्थिती समोर येत आहे, जिथे जवाहर रोडवर उघडपणे नियम मोडले जात आहेत, पण कारवाई मात्र केवळ खाजगी वाहनांवर होते। वाहतूक पोलिसांकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे की नियमांकडे दुर्लक्ष करण्यामागचे कोणते सरकारी सवलत आहे? पाहूया आमचा हा खास रिपोर्ट। अमरावतीचा जवाहर रोड शहराच्या सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक। येथील वाहतूक व्यवस्था सध्या प्रश्नांच्या घेऱ्यात आहे। एका बाजूला वाहतूक विभाग कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्रस्त आहे। चालान टार्गेट पूर्ण करण्याव्यतिरिक्त इतरत्र ड्युटी देणे त्यांना शक्य होत नाहीये। याचाच फायदा घेऊन लोक रस्त्यावर कुठेही वाहने पार्क करीत आहेत। पण सर्वात गंभीर मुद्दा आहे नियमांची दुहेरी अंमलबजावणी। खासगी वाहने पार्क केल्यास त्वरित चालान केले जाते, नियमांवर चांगलेच लेक्चर दिले जाते, परंतु काय हेच नियम सरकारी वाहनांना लागू होत नाहीत? दृश्य स्पष्ट आहेत। जवाहर रोडवर सरकारी वाहने बिनधास्तपणे रस्त्यात उभी असतात, मग त्यामुळे ट्रॅफिक जाम झाला तरी त्यांना फरक पडत नाही। प्रश्न हा आहे, सरकारी वाहनांना वाहतूक नियम मोडण्याची माफी आहे का? त्यांचे चालान व्हायला नको का? जर वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांसमोर हे घडत असेल तर ते स्पष्ट आहे की नियम मोडणाऱ्यांच्या वाहनांचा रंग खाजगी असो वा सरकारी, तो पाहूनच कायद्याचे स्वरूप बदलले जाते। ही दुहेरी नीती केवळ वाहतूक कोंडीच करत आहे, तर सामान्य नागरिकांमध्ये कायद्याबद्दल अविश्वास निर्माण करते। ही दुपट्टी भूमिका कधीपर्यंत चालणार? अमरावती शहरात मध्यरात्री बिबट्याचा थरार। वरुण नगर महादेव खोरी रोडवरील नंदकिशोर चोपडे यांच्या घराजवळील हनुमान मंदिर परिसरात एक बिबट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। मध्यरात्रीची शांत वेळ, परिसरात कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आणि त्या आवाजाने दचकलेला बिबट काही क्षणातच तो दृश्यातून गायब झाला। सुदैवाने कोणतीही अनुचित
घटना घडली नाही. अमरावती शहरातील वरुण नगर महादेव खोरी रोड परिसरात मध्यरात्री एक अनोखा थरार उलगडला. नंदकिशोर चोपडे यांच्या घराजवळील हनुमान मंदिर परिसरात बिबट दिसल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली. मध्यरात्रीच्या सुमारास परिसर पूर्ण शांत होता, मात्र अचानक मोकट कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज वाढला. कुत्र्यांच्या या गोंगाटाने घाबरून बिबट काही क्षण परिसरात थांबला आणि नंतर पडून गेला. सुदैवाने कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचली नाही. घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून लोकांनी रात्री घराबाहेर न जाण्याचा सल्ला एकमेकांना दिलाय. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागातील तपासणी सुरू केली आहे. तसेच परिसरात नागरिकांना खबरदारी घेण्याचं आणि प्राण्यांना बाहेर न सोडण्याचं आवाहन करण्यात आलंय. ही पहिली वेळ नाही, याआधीही अमरावतीच्या उपनगरी भागात अशा प्रकारे बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अमरावतीच्या भूमीत लवकरच एक ऐतिहासिक क्षण साकार होणार आहे. माजी राज्यपाल आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे 30 ऑक्टोबर रोजी भव्य उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सरन्यायाधीश भूषण गवई उपस्थित राहणार आहेत. अमरावतीतील हे स्मारक केवळ एक वास्तू नाही, तर दादासाहेब गवईच्या कार्याची, त्यांच्या समाजनिष्ठ भूमिकेची आणि प्रेरणादायी जीवनाची साक्ष देणारा एक भव्य स्मारक प्रकल्प आहे. अमरावती शहरात उभारलेले माजी राज्यपाल आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रासू उपाख्य दादासाहेब गवई यांचे स्मारक आता उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या स्मारकाचे काम युद्ध पातळीवर सुरू होते आणि अखेर सर्व कामे पूर्णत्वास आली आहेत. स्मारक परिसरात दादासाहेबांचा भव्य पुतळा, त्यांच्या कार्याची झलक दाखविणारे संग्रहालय तसेच मोठ्या क्षमतेचे सभागृह उभारण्यात आले आहे. वीज, पाणी, स्वच्छता आणि परिसर सौंदर्यीकरणाची कामे झपाट्याने पूर्ण झाली आहेत. 30 ऑक्टोबर रोजी या स्मारकाचे भव्य उद्घाटन होणार असून यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी रासू गवई यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य तसेच विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. स्मारकात दादासाहेब गवई यांच्या जीवनपटाचे दर्शन घडविणाऱ्या चित्रफिती आणि प्रदर्शने यांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दादासाहेबांच्या विचारांचे स्मरण आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरावे हा या स्मारकाचा उद्देश आहे. 30 ऑक्टोबरचा हा दिवस अमरावतीकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे, कारण या भूमीतूनच समाज परिवर्तनासाठी उभे राहिलेले रासू गवई यांचे योगदान आजही जनमानसात जिवंत आहे. दिवाळीचा सण आणि सोन्याची लूट. अमरावतीत प्रसिद्ध एकता आभूषण घेऊन आलंय आपल्या ग्राहकांसाठी एक खास दिवाळी ऑफर. शहरातील लोकांचा विश्वास संपादन केलेल्या या प्रतिष्ठानात 1 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबर दरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळतोय सोन्याचा कॉईन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉच्या माध्यमातून सुरू आहे ही सोन्याची वर्षाव मोहीम आणि त्यामुळे अमरावतीकरांची पसंती मिळवणारे एकता आभूषण पुन्हा एकदा चर्चेत आहे. असलेले प्रसिद्ध एकता आभूषण गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासाचा ब्रँड ठरलेलं नाव आहे. यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने एकता आभूषणने ग्राहकांसाठी आणली होती गोल्डन ऑफर. 1 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान येथे खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मिळतोय एक सोन्याचा कॉईन तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून सोनं जिंकण्याची अनोखी संधी. शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या ऑफरचा लाभ घेत असून सोन्याची लूट अशी चर्चा शहरभर रंगली आहे. आकर्षक दागिन्यांचा मनमोहक डिझाईन्स, विश्वासार्ह गुणवत्ता आणि दिवाळीचं सोनं जिंकण्याची मजा हे सगळं एकत्र मिळणार फक्त एकता आभूषण, मालवीय चौक, अमरावती येथेच. तर वाट कसली पाहताय? या दिवाळी सोन्याच्या शुभतेने उजळवा आपलं आयुष्य. एकता आभूषण, विश्वासाचं आणि सौंदर्याचं प्रतीक. माझं नाव नरेंद्र गावंडे. आमच्या दुकानात आज गोल्ड कॉईनची ऑफर चालू आहे, स्वर्णिम गोल्ड कॉईन म्हणून, आणि ती महिनाभर आम्ही राबवून राहिलो. मागच्या 1 तारखेपासून तर पुढच्या 8 तारखेपर्यंत पुढल्या महिन्याच्या. त्यात भरपूर जणांना बक्षिसे लागलेले आहे आणि त्या बक्षिसामध्ये आज ताई पण आपल्याकडे गोल्ड कॉईन जिंकले आहे. तर यांना सुद्धा विचारू शकता तुम्ही की गोल्ड कॉईन लागल्याबद्दल यांना कसं तुम्हाला वाटते? आता सांगा ना. गोल्ड कॉईन मिळाल्याबद्दल खूप खूप आम्ही तुमचे आभार मानतो. भूषण तर्फे सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
आणि असंच आमचं प्रत्येक सणाला अशीच आमची ऑफर एक राबवण्यात येते. ती आम्ही माहिती प्रत्येकाला क्षणाला देत राहतो. प्रत्येकाला सिटी न्यूजला आम्ही प्रत्येक व्यवस्थित सांगून आणि आपल्याकडून जे काही आपल्याला प्रतिसाद मिळतो त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. अमरावती शहरातील विलासनगर येथील श्याम गल्ली नंबर 2 परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही पेंढारकर परिवाराच्या वतीने गौरी पूजनाचे भक्तिमय आयोजन करण्यात आले. या पारंपरिक उत्सवाला स्थानिक रहिवाशांसह अनेक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या पूजेदरम्यान भक्तांनी आई गौरीच्या चरणी सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली. तर शुक्रवारी आयोजित महाप्रसाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांची सहभाग यावेळी दिसून आला. विलासनगर परिसरातील पेंढारकर परिवाराकडून गेल्या अनेक वर्षांपासून गौरी पूजेचे आयोजन केले जाते. या पूजेमध्ये संपूर्ण परिसरातील महिला भक्त भाविक सहभागी होऊन पारंपरिक पद्धतीने गौरी मातेची पूजा अर्चना करतात. आई गौराईच्या चरणी सुख, शांती, समृद्धीची प्रार्थना करत भाविकांनी दिवसभर पूजा, आरती आणि भजन कीर्तनाचा आनंद लुटला. 24 ऑक्टोबर रोजी या पूजेच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच परिसरात भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. महिलांनी पारंपरिक पोशाखात आणि पुरुषांनी भक्तिभावाने सहभाग नोंदविला. महाप्रसादात सर्व समाजातील लोक एकत्र येऊन भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेताना एकतेचा आणि श्रद्धेचा सुंदर संदेश देताना दिसले. पेंढारकर परिवाराचे हे आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून चालत आले असून परिवारातील लोकांसाठी हे सणासुदीचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनले आहे. भगवान बुद्धांच्या अस्थि दर्शनासाठी अमरावती शहरात श्रद्धेचा महासागर उसळला. हजारो अनुयायांनी जय भीमच्या घोषात शांततेचा आणि करुणेचा संदेश देत भगवान बुद्धांना अभिवादन केले. तपोवन परिसर आज खऱ्या अर्थाने धम्ममय झाला होता. 24 ऑक्टोबरच्या सायंकाळी तपोवन चौकातून भगवान बुद्धांच्या अस्थि दर्शन रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीच्या सुरुवातीला पुष्पवृष्टी करत भगवान बुद्धांच्या अस्थींचे भव्य स्वागत करण्यात आले. तपोवन चौक ते लुंबिनी बुद्ध विहार या मार्गावर रस्त्यावर पुष्पांची चादर अंथरली गेली. रॅलीत सहभागी अनुयायांनी पांढऱ्या शुभ्र पोशाखात जय भीमाच्या घोषणा, शांततेत संदेश दिला. यावेळी राष्ट्रध्वज, पंचशील ध्वज आणि निळ्या झेंड्यांचा सह पथसंचलन काढण्यात आले. लुंबिनी बुद्ध विहार येथे रात्रभर महापरित्राण पाठ आणि कठीण चिवरदान पार पडले. 25 ऑक्टोबर रोजी सकाळी महापरित्राण पाठाचे समापन झाले आणि त्यानंतर भिक्षू संघाच्या उपस्थितीत धम्मदेसना, संघदान आणि भोजनदान कार्यक्रम पार पडले. वर्षावास समापन सोहळ्याचे प्रमुख भिक्षू सिल्वन्स लंकार तथा अध्यक्ष भिक्षू निर्मल पुत्ता आनंद महाथेरो होते. उद्घाटन भिक्षू सच्चक महाथेरो यांनी केले. प्रमुख उपस्थितीमध्ये माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवई, खासदार बळवंत वानखडे, भिक्षू प्रज्ञानंद महाथेरो, भिक्षू डॉक्टर अभया नायक थेरो, भिक्षू बुद्धप्रिय, भिक्षू राहुल आणि इतर भंते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशात नवयोग पंचशील मंडळ, मातोश्री रमाबाई महिला संघ आणि असंख्य उपासक उपासिका यांचे मोठे योगदान होते. कार्यक्रमाचे शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजक मंडळाचा सन्मान केला. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, त्या तथागताचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ आज या अमरावती शहरामध्ये बनते सिलवंश लंकार यांच्या वर्षावास समापन दिनानिमित्त भद्रावतीवरून भगवान बुद्धाच्या अस्थी धातू या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे. ह्या धातू श्रीलंकेमधून पञ्ञातीस बंतेजी नाप्पावल पञ्ञातीस महाथेरो यांनी कुशिनारा बुद्धविहार भद्रावती सुमठाणा या ठिकाणी त्यांनी दान दिलेले आहे. बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी आणलेले आहे आणि त्या विहाराला दान दिलेले आहे. यांनी याचना केली या बंतेजीने की आमच्या इकडे सुद्धा अमरावती शहरातील उपासक उपासिकांना भगवान बुद्धाच्या धातूचे दर्शन व्हावे आणि त्यांचं सुद्धा पुण्यकर्म वाढावं या उद्देशाने बंतेजीने रिक्वेस्ट केली की आमच्या शहरात सुद्धा आपण धातू घेऊन यावं. तर त्यांच्या आग्रहानुसार या ठिकाणी मी भगवान बुद्धाच्या धातू आणलेले आहे. तर बंतेजीनं त्या धातू भारतामध्ये आणलेले आहे. त्यांना श्रीलंकेमध्ये विहारामध्ये त्यांना मिळालेले आहे. यामध्ये 3 धातू आहे. पहिले 2 धातू होत्या, त्यानंतर भगवान बुद्धाच्या या 2 धातू भंतेजीजवळ होत्या. दुसऱ्या वेळेस आता गेले त्यावेळेस त्यांनी आणल्या. एक धातू एक दिसते मुंगाच्या खड्या एवढी आहे आणि एक एकदम बारीक आहे आणि एकदम दिसायलाच पाहत नाही, ते सूक्ष्म यानं पाहिल्याशिवाय दिसत नाही.
3 धातू यामध्ये आहे. भगवान बुद्धाच्या ज्या अस्थी असतात त्या अस्थीमध्ये जे मज्जा असते, लिक्विड असते, ते भगवान बुद्धाचं शरीर अग्नीमध्ये जाळत असताना त्या मज्जा जमा होतो आणि त्याचे खडे बनतात, लिक्विडचे खडे बनतात. त्याला धातू म्हणतात. अस्थी ह्या हड्ड्या असतात, यामध्ये धातू आहे, अस्थी नाही. म्हणून भगवान बुद्धाच्या शरीराची ही धातू आहे. त्या पूजा करण्यासाठी पयातीस भंतेजीने विहाराला दिलेली आहे. त्यामुळे यांच्या सिलवंश अलंकार या भंतेच्या आग्रहास्थ या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या धातूचे दर्शन होत आहे. पुण्यवान आहो आपण की या पुण्यामध्ये तुम्हाला त्यांनी सहभागी करून घेतलेलं. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. बडनेरा शहरात दुपारी 2च्या सुमारास अचानक झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहेत. फुटपाथवर व्यापार करणाऱ्या व्यावसायिकांची तारांबळ उडताना नागरिकांनी पाहिली आहे. या घटना पाहून एकच म्हणणं येते, हवामानाचे बदल आमच्या दैनंदिन जीवनावर किती प्रभाव टाकू शकतात. बडनेऱ्यात दुपारच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे जनजीवन काही तास विस्कळीत झाले. फुटपाथवर व्यापार करणाऱ्या दुकानदारांची उघड्यावरती तारांबळ उडताना दिसली, ज्यामुळे त्यांची मालमत्ता आणि व्यापाराचे नुकसान झाले. अवकाळी पाऊस म्हणजे पावसाळ्याच्या हंगामाशिवाय पडणारा हा पाऊस. भारतातील नैऋत्य मान्सून साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात सक्रिय असतो. त्यानंतर पाऊस पडल्यास त्याला अवकाळी पाऊस म्हटले जाते. तज्ञांचे म्हणणे आहे की जागतिक तापमानात वाढ आणि हवामानातील बदल यामुळे अशा अचानक पावसाचे प्रमाण वाढत आहे. भूमध्य सागरातून येणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतात ओलावा आणि अस्थिरता निर्माण होते, ज्यामुळे ऑक्टोबर सारख्या महिन्यातही मुसळधार पाऊस पडतो. बडनेरा शहरात नागरिक, व्यापारी आणि शाळा ऑफिस यांचा कार्यक्रम या अचानक पावसामुळे अडथळा निर्माण झालाय. बडनेरा येथील प्रसिद्ध कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवडी गुरांच्या बाजारात यंदा सुखसुकटाचे वातावरण दिसून आले आहे. राज्यातील आणि परराज्यातील व्यापाऱ्यांनी गजबजलेला हा बाजार आज रिकामा पडला आहे. शासनाने घातलेल्या गोवंश खरेदी विक्रीवरील निर्बंधामुळे तसेच तथाकथित गोवंशांकडून होत असलेल्या कारवायांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याचाच निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना बसलेला फटका. या सर्वामुळे लाखोंची उलाढाल करणारा बाजार ठप्प झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि दलाल हतबल झाले असून बाजारातील दुकाने सुद्धा ओस पडली आहेत. बाजार समितीच्या आठवडी गुरांचा बाजार जिल्हाभरातच नव्हे तर राज्यभरात प्रसिद्ध आहे. दर शुक्रवारी गाय, बैल, म्हैस, शेळ्या यांसारख्या जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापारी, दलाल आणि शेतकरी मोठ्या संख्येने येथे हजेरी लावत असतात. पण यंदा परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे. गाय बैलांच्या विक्रीवर शासनाने घातलेले जाचक निर्बंध तसेच तथाकथित गोरक्षकांकडून व्यापारी आणि गोवंश मालकांवर होणारे हल्ले यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच यंदाच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना बसलेला फटका, पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांमध्ये विक्रीसाठी गुरेच राहिले नाहीत. बाजारातील एका व्यापाऱ्याने सांगितले की आता गुरांची आवकच नाही, म्हशीचे व्यवहार तेवढे थोडेफार चालू आहेत, पण गाय बैल विकायला कुणीच धजावत नाही. दुकानात दिवसभर एकही ग्राहक येत नाही, भाडे भरायलाही पैसे उरत नाहीत. गुरांच्या व्यापारात मंदी आल्याने कसाटे, मुठ्या, दावणे, घंटा आणि व्यसनसारख्या वस्तू विकणाऱ्या दुकानांनाही मोठा फटका बसलाय. या सर्व परिस्थितीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची महसूल आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे, असे येथील बाजार समितीचे व्यवस्थापक निलेश विथडे यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले. एकीकडे लाखोंची उलाढाल करणारा बडनेराचा हा गुरांचा बाजार आज शांत, ओसाड आणि सुखसुकाटाने व्यापलेला दिसत आहे. धारणी तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि रंगीबिरंगी धुंगडू बाजारात दिवाळीनंतरचा पहिला आणि सगळ्यात उत्साह बाजार, जिथे संपूर्ण तालुक्यातील तसेच मध्य प्रदेशातील आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने येऊन पारंपरिक नृत्य, बासुरी, ढोल ताशा या ठेपकात आपली संस्कृती सादर करतात.
धारणी तालुक्यातील घुंगरू बाजार यावर्षीही पारंपरिक उत्साहाने सजला। संपूर्ण बाजारपेठेत खेळणी, मिठाई, कपडे आणि हजारो दुकानांचा मेळा पाहायला मिळाला। या ठिकाणी प्रत्येक गावातील गादली नृत्य टोळी आपली पारंपरिक वेशभूषा आणि बासुरी ढोल ताशा पथकासह रंगारंग नृत्य सादर करतात। यावर्षी घुंगरू बाजारात लाखो नागरिकांचा सहभाग झाला, पण धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतारसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे, पोलीस जमादार पाठक, बंडू चक्रे, पोलीस मिश्रा यांच्यासह शेकडो पोलीस बाजारात नागरिकांची सुरक्षा पाहत होते। या उत्सवात नागरिकांनी आनंद, उत्साह आणि शांततेत दिवाळीनंतरचा पहिला बाजार अनुभवला। विशेष म्हणजे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येत नागरिकांना सुरक्षिततेची खात्री दिली गेली, हे खरंच कौतुकास्पद ठरलं। नागपूरच्या धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमडी ड्रग्ज विरोधी यशस्वी कारवाई करण्यात आली। पोलिसांनी मेफेड्रॉन ड्रग्जसह 3 आरोपींना अटक केली असून लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। धंतोली पोलिसांनी डॉक्टर कॉलनी जवळील डीपी रोडवरील खुल्या जागेत मोठा छापा कारवाई केली। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपनिरीक्षक धनाजी मारकवाड यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने तातडीने कारवाई केली। या कार्यवाहीत प्रदीप पुरंदास उईके वय वर्ष 32, चिंदू उर्फ विवेक लेखराज बनोटे वय वर्ष 28 आणि तेजस विजय भंडारकर वय वर्ष 25 यांना अटक करण्यात आली। 10.730 ग्रॅम मोफेडॉन ड्रग जप्त करण्यात आली। यासोबतच पोलिसांनी 22,000 रुपये रोकड, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, 2 चाकू, 5 मोबाईल आणि पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार जप्त केली आहे। या कार्यवाहीत जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 8,73,500 रुपये इतकी आहे। या प्रकरणी पोलिसांनी धंतोलीत कलम 8 क 22 ब एनडीपीएस ऍक्ट सह कलम 4+25 बहाका 135 व महाराष्ट्र पोलीस कायदा 3(5) BNS अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय। पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नागपूर शहरातील ड्रग्जच्या गैरव्यवहारांवर मोठा आघात झाला असून शहरवासियांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढलाय। पकडण्याचे आरोपी जे आहे त्याचे नाव आहे प्रदीप विके, जे पहिला आरोपी आहे। दुसरा आरोपी आहे चिंटू उर्फ विवेक लेखराज आणि तिसरे आरोपी आहे तेजस भंडारकर। याच्या विरुद्ध अगोदर पण मल्टिपल ऑफेन्सेस रजिस्टर झालेली आहे। जे पहिला आरोपी आहे त्याच्या विरुद्ध 7 गुन्हे दाखल झालेले आहे, दुसरे आरोपी याच्या विरुद्ध 6 आणि तिसरे आरोपी विरुद्ध 1 गुन्हे दाखल झालेले आहे। या पूर्ण प्रकरणमध्ये बरेचसे मुद्देमाल पण धंतोली पोलिसांनी जप्त केलेले आहे। ते मुद्देमालचे विवरण याप्रमाणे आहे। 10.7 ग्राम MD, याच्यासोबत 2 चाकू, 1 वेट मशीन, 5 मोबाईल आणि 1 4 व्हीलर व्हेकल आहे। ज्याचे टोटल कॉस्ट आहे, टोटल व्हॅल्यू जे आहे मुद्देमालचे 8,73,500 रुपये आहे। आता जे 3 आरोपी यांना अटक केलेली आहे ते आरोपीचे 3 दिवसचे PCR भेटलेले आहे आणि या 3 दिवसात आम्ही सखोल तपास करणार की ते कुठून आणलेले आणि त्याचे जे डेस्टिनेशन होते किंवा नेटवर्कमध्ये आणखी काही लोक आहे का, आणि ते सगळे विषय तपासमध्ये क्लिअर होणार आणि धंतोली ज्युरिस्डिक्शनमध्ये त्यांनी अटक केलेली होते। शारीरिक गुन्हे पण दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये 302 आणि 307 सारखे गुन्हे आहे आणि चिंटू विवेक लेखराज याच्या विरुद्ध पण बॉडी ऑफेन्सेस आहे। तर मल्टिपल ऑफेन्सेस याच्या विरुद्ध गुन्हे, बॉडी ऑफेन्सेस किंवा प्रॉपर्टी ऑफेन्स दोन्ही प्रकारचे गुन्हे याच्या विरुद्ध आहेत। संपूर्ण कामगिरी माननीय CP सर, माननीय जॉईंट CP सर, माननीय एडिशनल CP सर, एडिशनल CP नॉर्थ इंडियन सर याच्या मार्गदर्शनाखाली ACP साहेब आणि PI धंतोली मॅडम आणि DB पथकचे PSI इंचार्ज याच्यासोबत जे DB पथक जे अंमलदार आहे या सगळे मिळून यांनी केलेले आहे। नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील नीलगगन अपार्टमेंटमध्ये गेल्या 2 दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। रात्रीच्या वेळी काही तरुण चोर अपार्टमेंटमध्ये परिसरात फिरताना CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। चोरांनी एका घराचे कुलूप तोडण्याचाही प्रयत्न केला, मात्र ताळ न तुटल्याने घराबाहेर ठेवलेले महागडे बूट उचलून ते पसार झाले।
अपार्टमेंटमधील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. नीलगगन अपार्टमेंटमध्ये 2 दिवसांपासून काही संशयित तरुण चोरट्यांनी रहिवाशांना हैराण केलंय. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार हे आरोपी वयवर्ष 20 ते 25 दरम्यानचे असून रात्री उशिरा अपार्टमेंटमध्ये फिरताना दिसलेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे आरोपी स्पष्टपणे दिसत आहेत. चोरट्यांनी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सारिका चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र घरात कुणी नसल्याने आणि घराचे टाळ न तुटल्याने चोरीचा प्रयत्न अपयशी ठरला. यानंतर आरोपींनी घराबाहेर ठेवलेले महागडे बूट चोरून पसार झाले. या घटनेमुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रहिवाशांनी पोलिसांना त्वरित माहिती दिली असून हुडकेश्वर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केलाय. रात्रीच्या वेळी या परिसरात गस्त वाढविण्याची मागणी रहिवाशांनी केली असून पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्याचं आश्वासन दिलंय. मी नीलगगन माझं नाव अंजली गुरुदास पाटील आहे. मी नीलगगन अपार्टमेंट 1 मध्ये गेल्या 5 वर्षापासून राहत आहे. मागील 2 दिवसामध्ये म्हणजे तारीख 24/10/25 आणि 25/10/25 2 दिवस सतत व 20 ते 21 वर्षाचे मुलं इथे चोरी करायला येत आहे. घरफोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सेकंड फ्लोअरला राहणाऱ्या सरिता चव्हाण यांच्या घरी त्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते करत असताना ते घराच्या बाकीच्या लोकांच्या घराचे बाहेरचे कड्या लावून ठेवतात. चपला जोडे वगैरे सुद्धा ते चोरून नेतात आणि तरी पण इथल्या समितीचं याकडे काही लक्ष नाही आहे. सिरियसली ते घेत नाही आहेत. आम्ही 1 महिन्याच्या आधी जी मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं होतं की चौकीदार ठेवा म्हणून, पण त्यांचं हे आहे की चौकीदार कशाला पाहिजे, सॅल्यूट मारायला पाहिजे का. इथले अध्यक्ष आणि सचिव आहेत ते या भाषेमध्ये वक्तव्य करतात आणि टाळून देतात. त्यामुळे पोलिसांनी याच्याकडे खूप सिरियसली लक्ष द्यावं एवढी आमची विनंती आहे पोलीस डिपार्टमेंटकडे. दिवाळीच्या शुभदिनी पाटण सावंगी व वेलतूर परिसरात अरविंद इंगळे हे झोपण्यासाठी आपल्या पलंगावर लेटले होते, परंतु उशीखाली काहीतरी हालचाल जाणवताच त्यांनी तात्काळ पलंग सोडला. संशय आल्याने त्यांनी तात्काळ रोहित कश्यप यांना मदतीने खापा घेतली. प्रसिद्ध सर्पमित्र प्रेम खडसे यांना माहिती दिली. क्षणाचाही विलंब न लावता सर्पमित्र विशाल शेंडे, प्रेम खडसे, हर्षल मोहटे, सौरभ शेंडे आणि मयूर कानोजे घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता पलंगावर उशीमागे एक अत्यंत विषारी प्रजातीचा साप लपून बसलेला आढळला. सुमारे 4 फूट लांबीचा नाग अत्यंत धोकादायक स्थितीत होता. मात्र सर्पमित्रांनी कौशल्याने त्याला सुरक्षितरित्या पकडलं आणि प्लास्टिक बरणीमध्ये ठेवून वन विभागाच्या देखरेखीखाली सोडून दिलं. ही संपूर्ण कार्यवाही खापा वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली पार पडली. सर्प अभ्यासक सागर कानफाडे यांनी सांगितले की हिवाळ्याची सुरुवात म्हणजे काही साप निद्रावस्थेत जातात, पण याच काळात विषारी घोणस सापांचा मिलन काळ सुरू होतो. त्यामुळे एका ठिकाणी 2-3 साप एकत्र दिसणे अगदी सामान्य आहे. सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले की शेतात काम करताना सावधगिरी बाळगा, हातात मोजे आणि पायात बूट वापरा. गवत किंवा कचऱ्यात पाय टाकण्याआधी नीट पहा. दिवाळीच्या दिवशी मृत्यूशी सामना टळल्यामुळे इंगळे कुटुंबाने सर्पमित्रांचे आभार मानले आणि देवाचेही. अकोला रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस मुख्यालयात तैनात एका PSIच्या पुत्राने चहा विक्रेत्याला पैसे न दिल्यामुळे मारहाण केली आणि दुकानाची तोडफोड केली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये रोष असून अनेकांमध्ये चर्चा सुरू आहे की कायदा सर्वांसाठीच सारखा आहे का. अकोला रेल्वे स्टेशन परिसरात चहा विक्री करणाऱ्या एका तरुणावर पोलीस मुख्यालयात तैनात एका PSIच्या पुत्राने मारहाण केली. ही घटना दिवाळीच्या रात्री घडली, जेव्हा चहा विक्रेत्या पीडिताने चहाचे पैसे मागितले.
घटनेनंतर याने रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी एनसीच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले की अकोला जिल्ह्यात झिरो टॉलरन्स धोरण अवलंबले आहे. दहशत पसरविणाऱ्या आरोपींविरुद्ध कठोर पावले उचलली जात आहेत आणि त्यांना इशारा देण्यात येतोय की कायद्याच्या चौकटीत राहावे. मात्र नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे की पोलीस अधिकाऱ्यांचा पुत्र असल्यामुळे आरोपीवर फक्त नाममात्र कारवाई होत असल्याचे वाटते. कायद्याची कडेकोड अंमलबजावणी सर्वांसाठी समान असणे आवश्यक आहे, असे लोकांचे मत आहे. रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कायद्याचे पालन करून नागरिकांचा विश्वास पुन्हा स्थापित करू शकेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. एकनाथ शिंदे यांचा रविवार 26 ऑक्टोबर रोजी दौरा यवतमाळ जिल्ह्यात होणार आहे. यावेळी ते जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत आणि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी 26 ऑक्टोबर रोजी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 3:30 वाजता पोलीस कवायत मैदान हेलिपॅड येथे त्यांचे आगमन होईल. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या विकास कामांच्या आढावा बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामांचा तपशीलवार आढावा घेऊन आगामी योजनांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याची शक्यता आहे. सायंकाळी 4:15 वाजता ते द वेनेशियन हॉटेलमध्ये आयोजित शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहतील. यवतमाळ प्रशासन आणि पक्ष संघटनांमध्ये शिंदे यांचा दौरा मोठ्या उत्साहाने सुरू असून जिल्ह्यातील विकास कामांसाठी नवी दिशा आणि निर्णय अपेक्षित आहेत. सणासुदीच्या तोंडावर पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक कोंडीने नागरिकांची हालहवाल केली आहे. वाहनधारक रांगेत अडकून राहत असून पादचारी व वाहन चालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही समस्या अधिकच भडकली आहे. पुसद शहरातील मुख्य चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सध्या सणासुदीच्या काळात वाहतुकीसाठी किंचित सुरंग बनलाय. येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार दररोज येथे वाहतूक पोलीस उपस्थित असतात, मात्र गर्दीच्या वेळेस ते गैरहजर राहतात, ज्यामुळे वाहनधारकांना रांगेत अडकून राहावे लागते. मुख्य रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनं आणि पादचारी अडकून राहतात आणि त्यामुळे लोकांचा मनस्तापात भर पडली आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाने यावर योग्य ती कारवाई करायला हवी. विशेष म्हणजे या कोंडीमुळे अपघात घडण्याची भीती देखील वाढली आहे. येणाऱ्या दिवसात जर प्रशासनाने लक्ष दिले नाही तर मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सणासुदीच्या तोंडावर अशी वाहतुकीची कोंडी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. नागरिकांची एकच मागणी आहे की सणासुदीच्या काळात चौकांमध्ये योग्य वाहतूक व्यवस्था आणि पोलीस दलाची नियमित उपस्थिती असावी. पुसदकरांनी प्रशासनाकडे आपल्या चिंता पोहोचवून योग्य ती कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव गावात रात्री 11:30 वाजताच्या सुमारास नानाभाऊ हडदे यांच्या घरात साप आढळल्याची घटना घडली. सर्पमित्र राहुल काकडे यांनी तात्काळ प्रतिसाद देत 5 फूट लांबीचा कोब्रा साप पकडला आणि सुरक्षितरित्या जंगलात सोडला. मात्र या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव गावात साप आढळल्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले. रात्री 11:30 वाजताच्या सुमारास नानाभाऊ हडदे यांच्या घरात 5 फूट लांबीचा कोब्रा साप दिसला. घरातील सर्व लोक झोपेत असताना एका व्यक्तीला सापाचा आवाज ऐकू आला. तात्काळ नानाभाऊ हडदे यांनी सर्पमित्र राहुल काकडे यांना माहिती दिली. राहुल काकडे यांनी येऊन कोब्रा साप सुरक्षितपणे पकडला आणि जंगलात सोडला. या कार्यामुळे कोणतीही हानी झाली नाही, परंतु नागरिकांमध्ये भीती कायम आहे. कामरगाव गावातील रुग्णालयात सर्पदंशाचे औषध उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण लोकांना उपचारासाठी इतर ठिकाणी जावे लागते. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून काही रुग्ण बाहेर जाऊन मृत्युमुखी पडतात. गावातील नागरिकांचा आग्रह आहे की शासनाने ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्पदंशाची औषधे उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून भविष्यात अशी संकट परिस्थिती टळू शकेल. आमच्या गावात सर्पमित्र आहे राहुल काकडे. त्यांनी बऱ्याच जागचे आणि बऱ्याच गावातनी ग्रामीण भागातनी किंवा शेती संदर्भात जिथे शेती आहे त्या भागातनी साप वगैरे मोठ्या प्रमाणात निघत असते आणि आमचे सर नेहमीच सर्व जागी फोन लावल्यास हजर राहतात आणि त्यामुळे बरेच जीवितहानी वाचतात आणि आमच्या गावाला लागून समजा बरेचशी शेती वगैरे आहे, त्यामुळं हे सर्प निघत असतं. आज आमच्या सरांनी
5 ते 6 फुटाचा नावाचा कोब्रा या जातीचा सर्प पकडलेला आहे, आमच्याकडे आहेच. त्यामुळं सरांचा आम्ही खूप धन्यवाद करतो. नांदेड जिल्ह्यातील एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून मृत्यू झालेला गोनेगावचा तरुण, ज्याचं नाव विष्णुकांत पांचाळ आहे. मुखेड तालुक्यातील गोनेगाव येथील 21 वर्षीय विष्णुकांत पांचाळ याची कर्नाटकमध्ये बिंदर जिल्ह्यातील नागमपल्ली येथे क्रूर मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना प्रेमसंबंधातून उगम पावली असून प्रियसीच्या नातेवाईकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. घटनेनुसार विष्णुकांत पांचाळ यांचे नागमपल्ली येथील विवाहित महिलेबरोबर प्रेमसंबंध होते. 21 ऑक्टोबर रोजी त्या महिलेच्या नातेवाईकांनीच त्याला बोलाविले, मात्र प्रेम कहाणी हळूहळू क्रूर हत्याकांडात रूपांतरित झाली. महिलेचे नातेवाईक गजानन व अशोक आणि त्यांच्या काही साथीदारांनी संगणमत करून विष्णूचे हातपाय बांधले, त्याच्यावर अमानुष अत्याचार करून निर्दय पद्धतीने त्याला मारहाण केली. शरीरावर जोर जबरदस्त मारहाण झाल्यामुळे आणि छळामुळे विष्णू गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला हैदराबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले, पण 22 ऑक्टोबरच्या सायंकाळी त्याने आपल्या जीवाचा त्याग केला. सदर घटनेनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करून तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस सक्रिय आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे आणि स्थानिक जनता न्यायाची मागणी करीत आहे. नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः हजेरी लावली आणि या मुसळधार पावसाने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत विघ्न घातला. देगलूरमध्ये राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे कार्यक्रमाला मोठा अडथळा निर्माण झाला आणि अजित पवार यांना भाषण थोडक्यात आटपावं लागलं. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोठा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. पक्षात मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रवेश घेत असतानाच आकाशाने अचानक आपला मूड बदलला. सभेच्या मधातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अजित पवार यांनी भाषण सुरू केल्याबरोबर पावसाचा जोर इतका वाढला की कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना पावसापासून बचाव करण्यासाठी खुर्च्या डोक्यावर धराव्या लागल्या. महिला आणि पुरुषांची एकच धांदल उडाली. कार्यक्रम स्थळावरील साऊंड सिस्टीम आणि लाइटिंगवरही पावसाचा परिणाम झाला. पावसाचा जोर पाहता अजित पवार यांनी आपलं भाषण थोडक्यात आटोपलं आणि नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं. स्थानिक प्रशासनाने तातडीने विजेचा पुरवठा खंडित केला आणि सर्व उपस्थितांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. देगलूर तालुक्यात सायंकाळी पावसाचा जोर कायम राहिला असून काही भागात वीज पुरवठा खंडित झाला. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर हादरलंय. 22 वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून केलेल्या अमानुष मारहाणीचा आणि खुनाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हुंड्यासाठी हा निर्दयी हत्या झाल्याचा आरोप मुलींच्या वडिलांनी केला आहे. मृत अंजली नवनाथ जरीपटके हीच आयुष्य काही वर्षांपूर्वी नवा संसाराच्या स्वप्नांनी उजळलं होतं, पण सासरच्या जुलूमखोरांनी अखेर तिचा जीव घेतला. या संपूर्ण घटनेने केवळ उदगीरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. मला न्याय पाहिजे, माझ्या बहिणीसाठी मला न्याय पाहिजे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील गोपाळनगर परिसरात गुरुवारी सकाळी 7च्या सुमारास हा प्रकार घडला. 22 वर्षीय अंजली नवनाथ जरीपटके हिला तिच्या सासरच्या लोकांनी निर्दयपणे मारहाण केली. शरीरावर ठिकठिकाणी जखमा झाल्यानंतर तिला बेशुद्ध अवस्थेत गळ्याला दोरी लावून घरातील फॅनला लटकवलं गेलं. इतकंच नाही तर मृत अवस्थेतच तिला सरकारी दवाखान्यात नेऊन दाखल केलं आणि तेथे तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. मी तिची बारकी बहीण बोलते, माझं नाव लक्ष्मी अमित वाघमारे आहे.
मला न्याय पाहिजे सर. मी दुसरं तुम्हाला काहीच मागत नाही. आज माझी सोन्यासारखी बहीण तिथं आहे. अहो तिनं अशी पडल्या, तिच्याकडे बघितलं तर तिनं मला सोडून गेली असं पण वाटत नाही. मला न्याय पाहिजे, माझ्या बहिणीसाठी मला न्याय पाहिजे. त्यानं जसं तिला केलाय का नाही मला तसंच करायला पाहिजे. कधी आम्ही तिला सुखानं बोलाय नाही. लग्न केल्यापासून तिच्यावर डाऊट घेत होता. त्याला घरच्या माणसावर सुद्धा डाऊट होता. असला नराधम होता तो. घरचे माणसं त्याला त्याचा बाप भाऊ बहिणीचा पोरगा हे कळत नव्हता का त्यांनी त्याच्यावर पण डाऊट घेत होता. या प्रकरणात मृत विवाहितेचे वडील गणपती लिंबाजी कांबळे राहणार धामणगाव तालुका शिरूर अनंतपाळ यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी पती नवनाथ जरीपटके, सासरे गंगाराम जरीपटके आणि सासू किशाबाई जरीपटके तसेच शालू रामदास लांडगे, दीर सोमनाथ जरीपटके आणि साईनाथ जरीपटके या 6 जणांवर हुंड्याच्या कारणावरून मारहाण करून खून केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. मी गणपती लिंबाजी कांबळे राहणार धामणगाव तालुका शिरूर येथील रहिवासी असून माझ्या मुलीचे लग्न 2020 साली उदगीर येथील नवनाथ जरीपटके यांच्याबरोबर झाले आणि लग्न झाल्यापासून 6 महिन्यानंतर तिचा छळ सुरू झाला. शारीरिक मानसिक छळ सुरू झाला आणि सातत्यानं वारंवार त्रास देऊन एक मुलगा झाला तरी सारखा छळ चालूच होता. तरी 5-6 महिने मी गावी नेलो. परत चांगलं राहतो म्हणून आणून माझ्या मुलीला गळा दाबून तिचा खून करण्यात आला आहे. तरी मला न्याय मिळावा. अंजलीला सतत हुंड्याच्या मागणीसाठी त्रास देण्यात येत होता. तिला मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावं लागत होतं. अखेर या अत्याचाराला ती बळी पडली. घटनेनंतर नातलगांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुलीला न्याय द्या अशी आक्रोशपूर्ण मागणी केली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुंडे करीत आहेत आणि आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे स्त्री सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शाळा कॉलेजचे दिवस, ते मित्र, ती मजा, त्या आठवणी, हे क्षण कधी विसरता येतात का? अगदी अशाच आठवणींना उजाळा देण्यासाठी रावेर तालुक्यातील वाघोड येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 25 वर्षापूर्वी एकत्र शिकलेले हे मित्र पुन्हा एकत्र आले आणि या भेटीत भावना, आठवणी आणि हास्याचा वर्षाव झाला. रावेर तालुक्यातील वाघोड येथे महाराष्ट्र विद्या मंदिर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न झाला. 2003च्या बॅच मधील विद्यार्थी जवळपास 25 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. मागील 1.5 वर्षांपासून व्हॉट्सअप ग्रुप मधून संवाद सुरू होता आणि अखेर सर्वांच्या सहमतीने या भेटीचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात एकमेकांच्या परिचयाने झाली. 20हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. जुन्या आठवणी, कॉलेजचे दिवस, मित्रमैत्रिणींच्या टिंगलटवाळ्या, सगळं वातावरण हास्य आणि आनंदाने भारलं होतं. 2003च्या बॅचचे विद्यार्थी प्रवीण बोदोळे म्हणाले, आज इतक्या वर्षानंतर सर्वांना पाहिलं आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. काही क्षण असे असतात की विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही. कॉलेजचे दिवस हेच आयुष्यातले खरे सोन्याचे दिवस असतात. या कार्यक्रमाचे आयोजन वैजयंती पाटील यांनी केलं. त्यांनी सांगितलं, सोशल मीडियावर आपण दररोज जोडलेले असतो, पण एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद काही वेगळाच असतो. ऑफलाईन भेटणं म्हणजे खरंच जीवन अनुभवणं. स्नेहसंमेलनात जुन्या आठवणींबरोबरच गप्पा, फोटो सेशन आणि शेवटी भरीत भाकरीच्या जेवणानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रास्ताविक निशा काकडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन केशव महाजन यांनी मांडलं. वाघोड शाळेच्या प्रांगणात गोड आठवणींचा मेळा रंगला आणि 25 वर्षांनंतरचा हा क्षण सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला. खरीप हंगामात पावसाने शेतकऱ्यांची वाट लावली, पण तरीही आशा सोडली नाही. रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाने खरीप पिकांची घास हिरावला, पण आता त्या वेदना विसरून शेतकरी पुन्हा नव्या जोमाने रब्बी हंगामासाठी कंबर कसताना दिसत आहेत. जमिनीवरील पुन्हा एकदा नागर चालवू लागलेत, बैलांच्या गळ्यातील घंटा वाजू लागल्यात आणि शेतकरी पुन्हा नव्या स्वप्नांच्या प्रेरणासाठी सज्ज झालेत. रावेर तालुक्यात सुरू आहे मशागतीची लगबग.
रावेर तालुक्यातील शेतकरी या दिवसात पुन्हा एकदा शेतीकडे वळले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अल्प पावसाने खरीप पिकांची सुरुवात झाली होती. मात्र परतीच्या पावसाने कापूस, ज्वारी, मका यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. खरीप हंगामातील मेहनतीचं फळ शेतकऱ्यांच्या हातून निसटल्याने आर्थिक परिस्थिती डळमळली आहे. तरीही या संकटावर मात करत शेतकरी पुन्हा उभे राहिले आहेत. रब्बी हंगामासाठी शेतीची मशागत सुरू झाली असून शेतांमध्ये ट्रॅक्टरचा आवाज आणि शेतीतील हालचालींनी पुन्हा उत्साह निर्माण झालाय. अनेक शेतकरी खासगी कर्ज, उसनवारी किंवा बँक कर्जांच्या आधारे पुन्हा शेतीत गुंतवणूक करीत आहेत. नोव्हेंबरमध्ये गहू पेरणी होणार असली तरी सध्या पेरणीपूर्व मशागत सुरू आहे. जमिनीची भुसभुशीत तयारी, खतांचा वापर आणि नांगरणी यामुळे रब्बी हंगामाच्या पिकांसाठी पायाभरणी सुरू झाली आहे. रावेर तालुक्यातील ग्रामीण भागात अमोदा, हातूर, मोहाडी, पातोंडी, वाडी यांसारख्या गावात शेतकरी आणि शेतमजूर एकत्रितपणे मशागत करीत आहेत. एका बाजूला आर्थिक संकट आणि दुसऱ्या बाजूला पिकांचा खर्च. पण तरीही शेतकरी म्हणतात, शेती सोडणं आमच्या रक्तात नाही. खरीप हंगाम हातचा गेला असला तरी रब्बी पिकांमधून नुकसान भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार दृढ आहे. शेतातले नांगर, ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांचा उत्साह हेच दाखवत आहेत की संकट कितीही मोठं असलं तरी मेहनत आणि आशा कधीही मरत नाहीत. उमरखेड येथील खरेदी विक्री संघाच्या नवीन इमारतीसह व्यापारी संकुलाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या सोहळ्यास राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच कृषी शास्त्रज्ञ विजय माने यांनी शेतकऱ्यांसाठी हळद, ऊस आणि बांबू पीक लागवडी संबंधी मार्गदर्शन केले. उमरखेड खरेदी विक्री संघाच्या नवीन इमारतीसह व्यापारी संकुलाच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी कृषी शास्त्रज्ञ विजय माने यांनी शेतकऱ्यांसाठी हळद, ऊस आणि बांबू पीक उत्पादनाची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनात्मक शिबिर असून शेतकऱ्यांची उपस्थिती नगण्य होती. त्याउलट स्थानिक राजकीय प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. खरेदी विक्री संघाच्या नवीन इमारतीचे तसंच व्यापारी संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले आणि या उपक्रमातून कृषी व व्यापारी क्षेत्राला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप, अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीपी चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आराची सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमी एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.